नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या BBIT या परिवारामध्ये हार्दिक स्वागत। बघा रे, आपण काल बघितलं होतं की सॅलिएंट पोल रोटर, आणि तो रोटर ज्या जनरेटर मध्ये टाकतात त्या जनरेटरचं नाव पण काय होतं रे, सॅलिएंट पोल जनरेटर। ओके, मग आपण ह्यानंतर शिकणार आहे सॅलिएंट पोल जनरेटर झाला, बरोबर आहे का। आता आपण काय शिकायचंय, सॅलिएंट पोल जनरेटर, आणि दुसरा राहिला होता स्मूथ सिलेंड्रिकल रोटर किंवा नॉन सॅलिएंट, बरोबर आहे का, ज्याचे पोल सॅलिएंट नसतात, बरोबर आहे का, नॉन सॅलिएंट पोल जनरेटर। मग नॉन सॅलिएंट पोल जनरेटर शिकायचा आहे, त्यामध्ये आपल्याला ह्या जनरेटर शिकायचा आहे, मग नॉन सॅलिएंट रोटर शिकावा लागेल। रोटर मध्ये बघा, तो रोटर टाकला जनरेटर मध्ये की तो काय होतो रे, नॉन सॅलिएंट पोल जनरेटर होतो। हा रोटरचा प्रकार आहे नॉन सॅलिएंट, किंवा ह्याला अजून काय म्हणतात रे, स्मूथ सिलेंड्रिकल रोटर, बरोबर। त्या रोटरला दुसरं नाव काय देतात, स्मूथ सिलेंड्रिकल रोटर। बघा रे बाळांनो, काय आहे, हा स्टेटर वाइंडिंग आहे, बरोबर आहे का। स्टेटरला स्लॉट असतात, कोणाकोणाला दाखवायचे असले तर दाखवून घ्या, स्लॉट्स असे स्लॉट्स आहेत, लक्षात ठेवा, हे स्लॉट्स आहेत। हे काय झाले रे, स्टेटर वाइंडिंगचे स्लॉट आहेत, काय झाले, हे स्टेटर वाइंडिंगचे स्लॉट्स आहेत, काढून घ्या रे, स्टेटर वाइंडिंगचे स्लॉट्स आहेत। मग आतमध्ये काय टाकायचं आहे रे, रोटर टाकायचं आहे, आतमध्ये काय टाकायचं आहे, रोटर टाकायचं आहे, नीट लक्षात ठेवा, हा रोटर आहे। मग हा रोटर बघा, हा जर जनरेटर असा काढला, असा दाखवला तर हे असा दिसतोय, बरोबर का, सिलेंडर सारखा दिसतोय, कसा दाखवतोय, सिलेंडर सारखा। आणि स्मूथ, आता स्मूथ का म्हटलंय, सिलेंडर सारखा दिसतोय हे बरोबर आहे। आता स्मूथ सिलेंड्रिकल रोटर का म्हटलंय, कारण ह्याचे जे पोल्स आहेत, पोल्स जे असतात सेम स्लॉट सारखे असतात। बघा, ह्याचा जो पोल आहे, हा पोल आहे, आणि हे स्लॉट्स आहेत, परत हा पोल आहे, आणि हे छोटे छोटे स्लॉट्स आहेत। बघा, स्लॉट सारखेच पोल आहेत, हा N पोल आहे, S पोल आहे, बरोबर आहे का रे। म्हणजे ह्याचं स्लॉट कसे आहेत रे, एकदम सर्क्युलर मध्ये, काही चेंज झालाय का रे, असं काही मध्ये आहे का रे, बरोबर आहे का रे। हा काय आहे, रोटर आहे, हा काय आहे, हा रोटर आहे। इथं काय आहेत, रोटरच्या वाइंडिंग आहेत, बरोबर आहे का, रोटर मध्ये ठेवलेल्या काय आहेत रे बाळांनो, वाइंडिंग्स आहेत, बरोबर आहे का। इथं रोटर मध्ये ठेवलेले स्लॉट्स आहेत रोटरचे, आणि हे काय आहेत रे, पोल्स आहेत, काय आहेत, पोल्स आहेत। म्हणजे हा पूर्ण गोलाकार आहे, बरोबर आहे का, सिलेंडर सारखा रोटर दिसतोय, कसा दिसतोय, सिलेंडर सारखा। तो दिसत होता का रे रोटर, का रे, त्या रोटर मध्ये सॅलिएंट पोल रोटर मध्ये काय होतं रे, तो काय आहे, सॅलियन्सी होती, त्या पोलचे काय होते रे, सॅलिएंट पोल होते, पोलचे काय होते, सॅलियन्सी होती, म्हणजे वर जाऊन खाली येणारा पोल्स होता, बरोबर आहे का रे। मग त्यामुळं एअर गॅप कसा होता रे, ह्याच्यामध्ये नॉन युनिफॉर्म होता। मग बाळांनो, आता काय झालं, इकडे लक्ष द्या, आता काय झालं, ह्याचे फीचर्स काय आहेत, हा काय झाला रे, सिलेंड्रिकल रोटर, किंवा ह्याला काय म्हणतात, नॉन सॅलिएंट पोल रोटर, कारण ह्यामध्ये तसला कर्व सारखा पोल नाही, बरोबर आहे का, कर्व सारखा फ्लॅट पोल आहे। मग ह्याचे ऍडव्हान्टेज काय होतात, बघा रे बाळांनो, ह्या आणि ह्या, इथं काय बघा, इथनं काय फ्लक्स जाणार आहे, स्टेटरला फ्लक्स जाणार आहेत, म्हणजे इकडून बघा समान फ्लक्स जात आहेत, काय होत आहेत, समान फ्लक्स जात आहेत। म्हणजे ह्याच्यामध्ये एअर गॅप कुठं आहे का रे, एअर गॅप आहे का, म्हणजे ह्याच्यामध्ये युनिफॉर्म एअर गॅप आहे। तिथं कसं होतं रे, इथं कमी एअर गॅप, बरोबर, इथं जास्त, इथं कमी, असं होतं। इथं काय होणार आहे, ज्या चुंबकीय जे क्षेत्र आहे ते जे आहे ते जाणार स्टेटर कडे जाणार किंवा आर्मेचर कडे जाणाऱ्या फील्डच्या फ्लक्स जे आहेत त्या काय होणार आहेत, समान ह्याने जाणार आहेत, समान जाणार आहेत। त्यामुळे इथं काय आहे रे, युनिफॉर्म एअर गॅप, समांतर एअर गॅप, बरोबर आहे का। त्यामुळं समांतर एअर गॅप झाला, बरोबर आहे का, समांतर एअर गॅप झाला, त्यामुळं फ्लक्स काय होणार आहेत रे, फ्लक्स इकडे तिकडे जाणार आहेत का रे, नाही, म्हणजे लिकेज कमी होणार आहे। काय होणार आहे, फ्लक्सचं लिकेज थांबणार आहे, फ्लक्स लिकेज कमी, बरोबर आहे का रे बाळांनो। अजून काय होणार आहे रे, बघा ह्याच्यामध्ये पोल्स बघा
फ्लक्स हे राहणार आहेत, दोनच पोल्स आहेत, युनिफॉर्म आहे, बरोबर आहे का, सगळीकडे स्लॉट्स आहेत. इथं नॉईजचा काही प्रॉब्लेम येणार आहे का रे, जास्त पोल लावावं लागतील असं काय होणार आहे का रे, तिथं काय होत होतं, नॉईज कमी व्हावी, तिथं एअर गॅप भरपूर होता. बघा इथं एअर गॅप काय आहे का रे, नाही, सगळीकडे स्मूथ आहे, बरोबर आहे का. जो पार्ट आहे आपण तिथं फील्ड पोलवर वाऊंड केलती, इथं काय रे स्लॉट्स मध्ये टाकलेली आहे फील्ड वाइडनिंग, त्यामुळे इथं एअर गॅप पूर्ण कव्हर झालेला आहे. इथं काय अंतर राहिलंय का रे, इथं मोकळी जागा आहे असं काय आहे का, नाही. त्यामुळं हा जनरेटरला कमी पोल असले तरी तो चालतोय, बरोबर आहे का. म्हणजे ह्या जनरेटरला बघा, हा जनरेटरला काय लागतात रे, पोल कमी लागतात. काय लागतात, पोल कमी लागतात. मग तुम्हाला माहिती आहे पोल कमी लागले की आपल्याला माहिती आहे स्पीडचा फॉर्म्युला, सिंक्रोनस स्पीडचा 120 फ्रिक्वेन्सी बाय पोल्स. पोल्स कमी लागले बाळांनो, स्पीड काय होणार आहे रे, वाढणार आहे. काय होणार आहे, वाढणार आहे. लक्ष द्या, लक्ष द्या काय म्हणतोय बघा. पोल्स कमी लागले की स्पीड काय होणार आहे रे, वाढणार आहे. मग ह्या जनरेटर हा जो जेव्हा रोटर नॉन सॅलिएंट रोटर यूज करताल जनरेटर मध्ये, तो काय होणार आहे रे, जास्त स्पीड साठी यूज होणार आहे, बरोबर आहे का. म्हणजे हा रोटर जास्त स्पीड साठी वापरला जातो, बरोबर आहे का. ओके, जास्त स्पीड पण. मग आपल्याला माहिती आहे जेवढी जास्त स्पीड तेवढी त्या जनरेटरची कॅपॅसिटी जास्त, बरोबर आहे का. मग ह्याची स्पीड किती असतात, सिंक्रोनस स्पीड असतात जेव्हा पोल 2 असतात. बघा नीट लक्ष द्या, पोल 2 असतात आणि आपल्या इंडियामध्ये फ्रिक्वेन्सी किती रे, 50 हर्ट्ज. कमी पोल, पोल किती कमी म्हणजे 2, सगळ्यात कमीत कमी पोल किती रे मशीन मध्ये, 2 पोल, आणि फ्रिक्वेन्सी किती 50 हर्ट्ज. तर त्याची सिंक्रोनस स्पीड किती येईल रे, बघा 120 इंटू 50 इंटू 2, बरोबर आहे का. ह्याचं जर उत्तर काढलं तर येतं 3000 RPM. किती येतं, 3000 RPM. अजून किती पोल्स बघा, P=4 जर केलं आणि F=50 हर्ट्ज जर केलं तर ह्याचं जे स्पीड येणार आहे ते येतं 1500 RPM. लक्षात ठेवा किती येतं, 1500 RPM. आपण कॅल्क्युलेशन्स केलते पहिल्या दुसऱ्या लेक्चर्समध्ये, कॅल्क्युलेशन केलते. हे कॅल्क्युलेशन्स करा, सोपे. म्हणजे ह्या जनरेटरमध्ये 2 किंवा 4च पोल यूज करतात जास्त करून, म्हणजे स्पीड काय भेटते रे, जास्त भेटते. स्पीड जास्त भेटले की तुम्हाला आउटपुट जे विद्युत एनर्जी निर्माण झालेली आहे ती काय भेटते रे, जास्त भेटते, बरोबर आहे का रे. म्हणजे हा जो नॉन सॅलिएंट पोल रोटर आहे जास्त स्पीडसाठी, म्हणजे त्याची यांत्रिकी स्टॅबिलिटी जास्त आहे, म्हणजे मेकॅनिकल स्टॅबिलिटी जास्त आहे. परत ह्याची सगळं महत्त्वाचं फीचर काय आहे, मेकॅनिकल स्टॅबिलिटी किंवा यांत्रिकी स्थिरता. काय, यांत्रिकी स्थिरता जास्त आहे, बरोबर आहे का, त्यापेक्षा काय जास्त आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये जो आउटपुट कॅपॅसिटी आहे, त्याची क्षमता आहे आउटपुटची किंवा रेटिंग, जनरेटरची जी प्रोड्यूस करण्याची रेटिंग आहे ती कशी आहे, जास्त आहे. म्हणजे क्षमता काय आहे, क्षमता जास्त आहे, बरोबर आहे का. मग हे कुठं कुठं यूज करतात, हे जनरेटर कुठं कुठं यूज करतात, हे जनरेटर पॉवर प्लांट मध्ये, जिथं तुमचा थर्मल पॉवर प्लांट आहे, न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे, तिथं हे जनरेटर यूज करतात. कुठं यूज करतात, थर्मल पॉवर प्लांट. बघा नीट लक्षात ठेवा, थर्मल पॉवर प्लांट. आणि कुठं रे बाळांनो, न्यूक्लिअर पॉवर प्लांट. म्हणजे ह्यांची स्पीड किती असते रे बाळांनो, 1500 ते 3000 RPM असते. बघा ह्याच्यामध्ये कुठं कुठं वाया गेलेला एरिया आहे का रे, म्हणजे ह्याचा व्यास कमी आहे. बघा डायमीटर कसं आहे रे, जेवढं लागतंय तेवढंच आहे, बरोबर आहे का, डायमीटर कमी आहे. ह्याची विशेषता काय, ह्या जनरेटरची व्यास कमी. बघा तिथं व्यास जास्त होता, व्यास कमी, आणि ॲक्सियल लेंथ जास्त, म्हणजे युजफुल एरिया जास्त, ॲक्सियल लेंथ जास्त, बरोबर आहे का. म्हणजे यूज होणारा एरिया जो आहे, अशी लेंथ काढा, अशी लेंथ काढा, ती कशी आहे रे, जास्त आहे. बघा व्यास कमी आणि ॲक्सियल लेंथ काय रे, जास्त आहे. कळालं का. हा जनरेटर, हा जेव्हा रोटर ह्या जनरेटरमध्ये यूज करतात तेव्हा काय काय होतं एकदा ब्रीफली बघा. एअर गॅप काय राहतोय, युनिफॉर्म राहतोय. एअर गॅप युनिफॉर्म नाही झालं की नॉईस येत नाही, नॉईस नाही आला की पोल्स कमी लागतात, पोल्स कमी लागले की स्पीड जास्त होते, बरोबर आहे का. स्पीड जास्त राहिली की काय होते रे, त्याची कॅपॅसिटी, क्षमता वाढते. मग हे जनरेटरला आणखीन म्हणतात जास्त कॅपॅसिटीचे जनरेटर. काय म्हणतात, जास्त कॅपॅसिटी. आणि डे टू डे लाईफ मध्ये कोणते जनरेटर यूज करतात, नॉन सॅलिएंट जिथं रोटर असतो, बरोबर का, नॉन सॅलिएंट जिथं रोटर असतो, किंवा त्याला दुसरं नाव आहे स्मूथ सिलेंड्रिकल जिथं रोटर असतो, ते सगळे जनरेटर, बरोबर का, ते सगळे जनरेटर आपल्या सगळ्या पॉवर प्लांट मध्ये यूज करतात. आणि जिथं कोणते पॉवर प्लांट आहे, थर्मल आणि न्यूक्लिअरवर. हे क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात, कोणत्या
कोणत्या पॉवर प्लॅन्ट मध्ये कोणत्या टाईपचा जनरेटर यूज करतात. ओके, कळालं हे तुम्हाला सगळं? होप सो. आता दोघांमधला फरक तुम्ही लिहून काढा काय काय आहे. म्हणजे तुम्हाला ते कमी कॅपॅसिटी ही जास्त कॅपॅसिटी, म्हणजे आपल्याला सगळ्यात जास्त तुम्हाला विचारलं की कोणता जनरेटर यूज करतात, तर कोणता यूज करतात रे बाळांनो? कोणता यूज करतात? नॉन सॅलियंट टाईप रोटरचा जनरेटर यूज करतात. आता बाळांनो आपल्याला काय करायचंय रे, आणि ह्या जनरेटरमध्ये हंटिंग होत नाही. कशामुळे होत नाही रे? एअर गॅप युनिफॉर्म आहे. नीट लक्षात ठेवा. ह्या वाइंडिंग मध्ये डॅम्पर बार्स बघितले का रे? नाही. ह्या रोटर मध्ये डॅम्पर बार्स बघितले का? नाही. का? कारण इथं एअर गॅप युनिफॉर्म आहे, त्यामुळे हंटिंग होत नाही. बघा ह्याच्यामध्ये हंटिंग इफेक्ट नाही. हे लिहा, नॉन सॅलियंट रोटर मध्ये हंटिंग इफेक्ट नाही. ओके, आता नेक्स्ट बघू. आपल्याला आता काय करायचंय रे? आपल्याला आता वाइंडिंग डिझाइन करायच्यात. काय करायच्यात? वाइंडिंग, आर्मेचर वाइंडिंग डिझाइन करतायचं. बघा आर्मेचर वाइंडिंग कुठं आपण ठेवल्यात रे? जनरेटर मध्ये, स्टेटरला. बरोबर आहे का? स्टेटरला आपण बघा, आपण दोन जनरेटर शिकलो, आर्मेचर वाइंडिंग स्थिर आणि आर्मेचर वाइंडिंग मूव्हिंग. हेतू आर्मेचर वाइंडिंग स्थिर असणारा जनरेटर आपल्याला चांगला आहे. त्यामुळे आर्मेचर वाइंडिंग डिझायनिंग बरोबर आहे का? आर्मेचर वाइंडिंग डिझायनिंग हे आपण शिकणार आहे बाळांनो. आता मला सांगा रे, आर्मेचर वाइंडिंग जेव्हा डिझाइन करत असतो त्याआधी तुम्हाला काय काय माहित पाहिजे? बरोबर आहे का? तुम्हाला काय माहित पाहिजे? मॅग्नेटचा पोल माहित पाहिजे. मॅग्नेटचे पोल असतात. बरोबर आहे का रे? मॅग्नेटिक सर्किट मी शिकवतोय. मॅग्नेटिक सर्किट सरांनी पण शिकवलेलं आहे आणि मी पण घेणार आहे. मला मॅग्नेटिक सर्किटमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे, कारण तो खूप चांगला टॉपिक आहे. ओके, अंडरस्टँडिंग करण्यासाठी घोकंपट्टी होऊन तुम्हाला मॅग्नेटिक सर्किट कधीच कळणार नाही. सरांनी भरपूर चांगला शिकवलेला आहे, तिथं जाऊन बघा. बघा मॅग्नेटिक पोल्स असतात. बरोबर का? हे काय आहेत? मॅग्नेटिक पोल्स. बाळांनो तुम्ही काय म्हणता रे? एक गोल आहे. बरोबर आहे का? तुम्ही म्हणता मी ह्या पॉइंटवर निघलो, इकडे जाऊन परत इथं चालू, म्हणजे तुम्ही किती डिग्री फिरला रे? 180 काय 360 डिग्री फिरला. तुम्ही काय फिरलात? 360 डिग्रीचा अंश पूर्ण केला. का? जेव्हा ज्या पॉइंट पासून सुरू केलंय तुम्ही पळायला, त्याच पॉइंट पाशी गोल चक्कर जर मारली तर तुम्ही किती डिग्री लावलं रे? किती डिग्री अंतर केलं? 360 डिग्री अंतर केलं. किती केलं रे? 360 डिग्री अंतर केलं. पण हे जे अँगल आहे त्याला, ते जो अँगल आहे त्या अँगलला म्हणायचं मेकॅनिकल अँगल. कोणाला म्हणते? यांत्रिकी अँगल. कोणाला? त्या अँगलला काय म्हणायचं? मेकॅनिकल अँगल. नीट लक्षात ठेवा, काय आहे? मेकॅनिकल अँगल. त्यालाच काय म्हणतात? यांत्रिकी अँगल. बरोबर आहे का? यांत्रिकी अँगल. बरोबर आहे का रे बाळांनो? बरोबर आहे. यांत्रिकी अँगल किती असतो? यांत्रिकी अँगल 360 डिग्री. एका गोलचा मेकॅनिकल अँगल किती असतो? 360 डिग्री. आता इलेक्ट्रिकल अँगल बघायचा आहे. बघा दोन प्रकार आहेत, आपला विद्युत अँगल आणि यांत्रिकी अँगल. यांत्रिकी अँगल किती असतो? 360. आता विद्युत अँगल म्हणजे काय? विद्युत अँगल कुणाला म्हणायचं? नीट लक्ष द्या. विद्युत अँगल ह्याला म्हणायचं की जो पोलच्या खाली बनवलेला, बघा पोलने बनवलेला, ह्याच्या खाली पोलने समाविष्ट केलेला इलेक्ट्रिकल अँगल, म्हणजे त्याला म्हणायचं काय रे? इलेक्ट्रिकल अँगल. त्याला काय म्हणायचं? इलेक्ट्रिकल अँगल. आणि एका पोलचा, बघा इलेक्ट्रिकलच्या एका पोलचा मॅग्नेटिक फील्डच्या भाषेत एका पोल किती करतो रे? 180. आणि मॅग्नेटिक लाईन्स पूर्ण करायला बघा N to S जातात आणि S to N येतात. म्हणजे N ला कुठं करावं लागतं? S कडे यावं लागतं. म्हणजे हा एक पोल 180 डिग्री करतो अँगल आणि हा एक पोल किती करतो? 180. म्हणजे यांत्रिकी, बघा यांत्रिकी अँगल किती असतो? 360. आणि इलेक्ट्रिकल अँगल किती असतो रे? एका पोलचा किती? 180. दुसऱ्या पोलचा किती? 180. आणि जेव्हा फ्लक्स N to S होतात तेव्हा त्यांची पाथ पूर्ण होते, म्हणजे कंप्लीट जातात. बरोबर आहे का रे? आपण म्हणतो करंट इकडून सप्लाय चालू केला, पण बल्ब चालू झाला नाही म्हणजे तिथं करंट पोहोचला नाही, पण तिथंच गेला. म्हणजे तसंच इथल्या फ्लक्स इथनं गेल्या की दोन पोल येतात आणि दोन पोल मिळून किती अँगल तयार करतात? 180. आणि एक पोल किती करतो रे? 180. म्हणजे मी म्हणू का रे, विद्युत पोल मॅग्नेटचा विद्युत चुंबकीय पोल म्हणा, पोल हा 180 अँगल बनवतो. 180 काय बनवतो? अँगल बनवतो. तसा मेकॅनिकलचा अँगल किती आहे रे?
360 आहे, बरोबर आहे का रे? म्हणजे मी म्हणू का तुमच्या मशीन मध्ये जर किती पोल आहेत मला माहित नाही. तुमच्या मशीन मध्ये मी म्हणलं की 5 पोल आहेत, 4 पोल आहेत. तुमचा विद्युत अँगल किती आहे? बघा मी काय म्हणलं, तुमच्या मशीन किती पोलची आहे? 4 पोलची आहे. किती पोल आहेत? 4. आणि मी म्हणलं की तुमच्या मशीनने विद्युत अँगल किती बनवलाय? मग तुम्हाला विद्युत अँगल म्हणजे विद्युत चुंबकीय अँगल म्हणजे काय? विद्युत चुंबकीय अँगल काय? एका पोलचा किती असतो? एक पोल इज इक्वल टू किती रे? 180. बघा बरोबर आहे का रे बाळांनो? एक पोलचा विद्युत हा अँगल किती असतो? 180 डिग्री. 4 पोल आहेत, 4 गुणिले 180 म्हणजे किती होणार आहे रे? 720 डिग्रीचा अँगल बनवलाय. किती? चुंबकीय अँगल कितीचा बनवलाय? 720 डिग्रीचा अँगल बनवलाय. बरोबर आहे का? बरोबर आहे का? पण तुमच्या एका मशीनचा अँगल किती? एका गोलचा अँगल किती असतो रे? मेकॅनिकल अँगल 360. पण इलेक्ट्रिकल अँगल कशावर डिपेंड असतो? त्या गोलवर नाही तर कशावर? पोलवर डिपेंड आहे. कशावर? पोलवर, गोलवर नाही. कशावर? पोलवर. बरोबर का? विद्युत चुंबकीय अँगल काय आहे? विद्युत चुंबकीय अँगल. मग ह्या दोघांचं समीकरण काय आहे? ह्यांचं रिलेशन काय आहे? दोघांचं समीकरण काय आहे ते आपल्याला बघायचंय. हा मेकॅनिकल अँगल किती असतो? 360च असतो, बदलत नाही. पण आपला कशावर डिपेंड आहे रे? पोल्सवर डिपेंड आहे. कशावर? विद्युत चुंबकीय अँगल कशावर डिपेंड आहे? पोल्सवर. मग टाका हेडिंग रे. आता टाका हेडिंग रिलेशन. बरोबर आहे का? ह्या दोघांमधला काय संबंध? परस्पर संबंध. विद्युत चुंबकीय अँगल आणि मेकॅनिकल यांत्रिकी अँगल मधला परस्पर संबंध काय? परस्पर संबंध विद्युत चुंबकीय अँगल व यांत्रिकी अँगल. हे भरपूर वेळेस विचारतात. हा संबंध काय आहे बघा. बरोबर आहे का? विद्युत अँगल, विद्युत चुंबकीय अँगल म्हणजे काय? विद्युत चुंबकीय अँगल काय रे बाळांनो? जेवढे पोल्स आहेत, पोल इंटू 180 करू का? एक पोल असेल तर 180, 2 असेल तर 360. म्हणजे जेवढे पोल त्याला जर गुणलं 180 ने, एक पोल 180 करतो. बरोबर आहे का? मग पण तसा यांत्रिकी अँगल काय रे? किंवा मेकॅनिकल अँगल कुणाला जर वाटत असेल, मेकॅनिकल अँगल किंवा यांत्रिकी अँगल किती असतो रे? 360. यांचा परस्पर संबंध काढायचा म्हणजे काय करायचं? ह्या दोघांचं रिलेशन काढायचं. मग मी काय करतो रे बाळांनो? इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. विद्युत अँगल बघा, इथं बघा परस्पर संबंध इथं लिहा. विद्युत अँगल, विद्युत चुंबकीय अँगल भागिले यांत्रिकी किंवा मेकॅनिकल अँगल. बघा शॉर्ट मध्ये लिहितोय, फुल मध्ये तुम्ही लिहा. माझ्यासारखं शॉर्टकट मारू नका, कारण अभ्यास करताना परीक्षेत शॉर्टकट चलत नाही. अंडरस्टँडिंग करून घ्यायची. बरोबर आहे का? सगळं आल्यावर शॉर्टकट मारा, पण अंडरस्टँड करताना शॉर्टकट मारला तर मग एक्झाम मध्ये तुम्हाला रिझल्ट शॉर्टकट मारतोय. हे लक्षात ठेवा. बरोबर आहे? मग समजून घेता नाही, पण सोडवताना तुम्ही बरोबर वापरा. अंडरस्टँडिंग झाल्यावर वापरा, पण त्याआधी काहीच करू नका. विद्युत चुंबकीय अँगल किती असतो रे? किती असतो? P गुणुले 180 ह्याची किंमत आहे बाळांनो. आणि मेकॅनिकल अँगलची किंमत किती आहे? 360. बरोबर आहे का? इकडे लक्ष दे. बघ, शून्यला शून्य कटला. 18 दुने 36. म्हणजे मी काय म्हणतो रे? ह्याचं उत्तर आलं P भागिले 2. मग मी लिहू का रे? बघा मी इंग्लिश मध्ये लिहू का रे? इलेक्ट्रिकल, विद्युतला इलेक्ट्रिकल तुम्हाला माहिती आहे रे. इलेक्ट्रिकलचा आयटीआय झालाय. इलेक्ट्रिकल अँगल. बरोबर आहे का? आणि मी म्हणतो की मेकॅनिकल अँगल. बरोबर आहे का? मग ह्यांना नोटिफिकेशन देतो. थीटा ई म्हणजे इलेक्ट्रिकल. बरोबर आहे का? आणि थीटा एम म्हणजे मेकॅनिकल. बघा नोटेशन मी दिले. ह्यांना नाव ठेवायचा कार्यक्रम केला आपण. थीटा ई म्हणजे काय? इलेक्ट्रिकल. थीटा एम म्हणजे ह्या दोघांचं रिलेशन काय निघलंय? P/2. आणि मग इलेक्ट्रिकल अँगल इज इक्वल टू जर लिहायचं असलं, हे भागाकारातलं काय होणार रे? गुणाकारात जाणार. म्हणजे इलेक्ट्रिकल अँगल इज इक्वल टू P/2 मेकॅनिकल अँगल. हे झालं दोघांमधलं परस्पर संबंध. बघा P/2 गुणुले मेकॅनिकल अँगल. नीट लक्षात ठेवा, नाहीतर अवघड होणार आहे.
नीट लक्षात ठेवा, नाहीतर अवघड होणार आहे. इलेक्ट्रिकल अँगल इज इक्वल टू पोल्स भागिले 2 इंटू मेकॅनिकल अँगल. बरोबर आहे का? जर मी तुम्हाला म्हणलं तुमची माझा मेकॅनिकल अँगल 180 डिग्री, मी काय म्हणलं माझा मेकॅनिकल. बघा प्रश्न कसा येऊ शकतो हे तर रिलेशन एक तर विचारतात, डायरेक्ट रिलेशन काय आहे विद्युत अँगल आणि मेकॅनिकल अँगल मध्ये काय रिलेशन आहे. प्रश्न विचारताना तुम्हाला काय 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 देतात, ह्याच्या बाहेरचं काय देणार आहेत का रे. मी प्रश्न घेतो, सपोज प्रश्न घेऊ आपण, लिहून काढा. सपोज तुमची मशीन 2 पोल मशीन आहे. किती पोल्स आहेत? 2 पोल आहेत. बरोबर आहे का? आणि मी सांगितलं की मेकॅनिकल अँगल हा 180 डिग्री आहे. किती आहे? 360 नाही दिलेला, किती दिलेला आहे? 180 डिग्री. तर इलेक्ट्रिकल अँगल किती बनवलेला आहे? बरोबर आहे का? इलेक्ट्रिकल चुंबकीय अँगल किती बनवलेला आहे? बाळांनो तुम्ही पोल 2 आहेत म्हणजे डायरेक्ट काय लिहिता तुम्ही? पोल 2 आहेत, 180 दुने 360 असं लिहायचं नाही, कारण मेकॅनिकलचा पण इथं दिलेला आहे. मेकॅनिकलचा विचार करा, कारण मेकॅनिकल मध्ये तुम्ही पोल कनेक्ट करताय. बरोबर आहे का? त्यांनी काय सांगितलंय, माझा पूर्ण गोल यूज करू नका 360. त्यांनी सांगितलंय, त्या मेकॅनिकलने काय सांगितलंय, माझा अर्धाच गोल यूज करा. बरोबर आहे का? 180 डिग्रीच यूज करा. ह्या 180 मध्येच तुमचे 2 पोल लावा. कुठं लावायचे ते लावा. मग मेकॅनिकल अँगल जेव्हा दिलेला असतो बाळांनो, तेव्हा हा फॉर्म्युला यूज करायचा. डायरेक्ट चुंबकीय विद्युत अँगल 2 पोलचा 360 नाही लिहायचा. कळालं ना? नाही लिहायचा. पण तुम्हाला जर विचारलं असं चुंबकीय अँगल एका पोलचा किती असतो, तर किती असतो? 180. आणि तुम्हाला मेकॅनिकल काय दिलेलं नसलं, एकाच सर्कल मध्ये 1 पोल लावलाय, तर त्याने अँगल किती बनवला रे? एका पोलने बनवला 180 डिग्री. बरोबर आहे का? ते करून बघायचं का रे? जर मी अख्ख्या गोल मध्ये मेकॅनिकल एनर्जी 360 मध्ये एकच पोलची व्हॅल्यू किती ठेवली? एकच. मग एक पोल किती करतोय? आलं का उत्तर? 180. जर मी ह्या पूर्ण सर्कल मध्ये, ह्या मेकॅनिकल सर्कल मध्ये किती? 360. ह्या 360 मध्ये जर P = 2 ठेवले तर किती येतोय बघायचं का? 2 पोलचा किती होतोय रे? 2 पोलचा किती होतोय? इलेक्ट्रिकल 180 आणि 180. आणि काय केलाय? पूर्ण मेकॅनिकल अँगल वापरलाय. काय केलाय? पूर्ण मेकॅनिकल अँगल वापरलाय, म्हणजे 360 वापरलाय एका गोल मध्ये. बघा दुसरं एक्झाम्पल, पोल 2 आहेत भागिले 2 आणि मेकॅनिकल 360 वापरलाय. मग 2 पोलने किती केलं अंतर? 360. बरोबर आहे की? एक पोल किती करतो? जेव्हा गोल देतात, पण तुम्हाला काय दिला इथं? अर्धा गोल दिलाय, म्हणजे अँगल काय केलाय? 180 डिग्री केलाय. त्यामुळे चुकायचं नाही. त्यामुळे हे परस्पर संबंध. बघा जर मेकॅनिकल डिग्री जर तुम्हाला 360 दिली ना, मग 180 ने मल्टिप्लाय करा, डायरेक्ट तुम्हाला डायरेक्ट उत्तर येणार. पण मेकॅनिकल अँगल किती दिलाय इथं? 180 दिलाय बाळांनो. इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. बघा फॉर्म्युल्यात ठेवा, पोल्स किती आहेत? 2 आहेत भागिले 2, मेकॅनिकल अँगल 180 90, ते आलं रे उत्तर 180 आलं. किती आलं? तुमचा जो इलेक्ट्रिकल अँगल आला थीटा ही किती आला रे? पोलच्या ठिकाणी 2 ठेवलं भागिले 2, हा फॉर्म्युला यूज केला. बरोबर आहे का रे? फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही, मी कसा सिंपल सोडवला रे. काय आहे? पोल्स इंटू 180 = इलेक्ट्रिकल अँगल असतात, आणि मेकॅनिकल अँगल ऑलवेज किती असतात रे? एक गोल कंप्लीट केला किती असतात? 360. ओके. हे दोघांचा जर भागाकार केला तर तुम्हाला P/2 इंटू मेकॅनिकल अँगल येतो. ओके. काही डिफिकल्टी? ओके. हे कळालं परस्पर संबंध. आता नेक्स्ट महत्वाचा टॉपिक आहे. आता वाइंडिंग डिझायनिंग करायचे, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल अँगल बघितले. आता एक पोल कुठं ठेवायचा, पोलने अंतर जे असतं पोलला त्याला काय म्हणतात हे सगळं बघायचंय तुम्हाला. मोटर रिवाइंडिंग मध्ये तुम्ही स्लॉट शिकला असताल, पिच शिकला असताल. बरोबर आहे का? बघा मोटर रिवाइंड कोण करत असेल किंवा ऐकलं असेल किंवा प्रॅक्टिकल मध्ये बघितलं असेल कशी रिवाउंड करायची. बरोबर आहे का रे? तेव्हा तुम्ही शिकला असाल की स्लॉट म्हणजे काय, वाइंडिंगची स्लॉटिंग कशी करायची, पोलच्या खाली किती स्लॉट असतात एका पोलच्या खाली, हे सगळं टेक्निकल भाषेत त्याला काय काय म्हणतात हे आपल्याला शिकायचंय. मला माहिती आहे तुम्ही इंटरेस्टिंग ऐकत आहात या लेक्चरला, त्यामुळे तुम्हाला काही टेन्शन नाही. बघा हा पोल आहे आपला, मॅग्नेटचा पोल आहे, हा N पोल आहे, मी असा काढला. बरोबर आहे का?
तुम्ही पोल मोटर ही कुठं बघतो? आर्मेचर पशी, आर्मेचर डिझाईन बघतोच. आर्मेचरचा हा पोल आहे, एन पोल आहे. ह्या पोलच्या खाली काय असतात रे? स्लॉट असतात. काय असतात? स्लॉट असतात. सपोज हा एक स्लॉट, हा 2 स्लॉट, हे 3 स्लॉट, हा 4 स्लॉट आणि हा 5 स्लॉट. बघा मी काय सांगतोय, नीट लक्ष दे. किती स्लॉट आहेत ह्या पोलच्या खाली? 5 स्लॉट आहेत बाळांनो. आणि ह्या एक पोल, ही पोल जरा मोठा काढतो, ही पण स्लॉट ह्याच्या खाली घेतो. ओके, ही एक पोल किती इलेक्ट्रिकल अँगल घेत असतो तुम्हाला माहिती आहे? किती घेत असतो? 180. किती घेत असतो? नीट लक्ष द्या. एक पोल किती घेत असतो? 180. म्हणजे ह्या स्लॉटनी पण किती अँगल घेतलाय? 180. ह्या 5 स्लॉटने मिळून किती घेतलाय? 180. बघा ह्या पोलच्या खाली एक्झॅक्ट आहेत 5. ह्या पोलचा अँगल किती आहे? एका पोलचा 180. इलेक्ट्रिकल चुंबकीय अँगल किती आहे? 180. म्हणजे ह्या स्लॉटचा अँगल किती झाला? 180. किती झाला? 180. मग त्याला काय म्हणायचं? पोल पिच म्हणायचं. काय म्हणायचं? पोल पिच. तुम्ही म्हणता माझा पोल पिच 5 आहे, स्लॉटच्या भाषेत म्हणता. म्हणजे एका पोलच्या खाली किती स्लॉट टाकलेत तुम्ही? 5 स्लॉट टाकलेत. किती टाकलेत? पोल पिच. बघा पहिली कन्सेप्ट आहे पोल पिच. पोल पिच किती असतो? 180 डिग्री असतो. किती असतो? 180 डिग्री. पोल पिच म्हणजे एका पोलने त्याला समाविष्ट होण्यासाठी कापलेलं इलेक्ट्रिकल डिग्रीज मधलं अंतर. एक पोल समाविष्ट होण्यासाठी किती अंतर लागतंय? 180 डिग्री. बरोबर आहे का? एका पोलने घेतलेलं इलेक्ट्रिकल एका पोलने, बघा पोल पिच म्हणजे काय? एका चुंबकीय पोलने पोलने घेतलेले अंतर म्हणजे पोल पिच. मग किती रे पोल पिच? 180 डिग्री असतो. आणि स्लॉटच्या भाषेत बघा, ते जर स्लॉटच्या भाषेत मोजायचं असला पोल पिच किती आहे, तर किती पोल पिच आहे रे? 1 2 3 4 5. 180. एका पोलमध्ये किती स्लॉट्स आहेत? एका पोलमध्ये बघा, एका पोलमध्ये किती 180 डिग्री मध्ये किती स्लॉट्स आहेत? किती स्लॉट्स आहेत बघा, ह्या 180 डिग्री मध्ये किती स्लॉट आहेत? 5 स्लॉट आहेत. म्हणजे त्याला म्हणायचं पोल पिच. काय म्हणायचं? पोल पिच. कळालं? पोल पिच म्हणजे काय? एका पोलने अंतर, चुंबकीय इलेक्ट्रिकल अँगल घेतलेलं जे अंतर आहे त्याला म्हणायचं काय रे? पोल पिच म्हणायचं. काय म्हणायचं? पोल पिच. होप सो तुम्हाला समजलं असेल पोल पिच. आता दुसरं आहे कॉइल पिच. बघा बाळांनो, कॉइल पिच. नीट लक्ष ठेवा, नीट लक्ष ठेवा. कॉइल पिच नीट लक्षात ठेवा, नीट लक्षात ठेवा. KCKDचा कन्सेप्ट तुम्हाला ह्याच्यावरनं समजणार आहे. पोल पिच म्हणजे काय रे? पोलने कापलेला अंतर. आणि पोल पिच हा कधी पण किती असतो? 180 डिग्री असतो. कोणत्याही एक्झामला विचारू द्या, पोल पिच किती असतो? कोणत्याही मशीनचा, मोटर असू द्या, जनरेटर असू द्या, कुठलीही जिथं पोल येतात ती असू द्या, तिथं काय असतो रे? पोल पिच ऑलवेज किती असतो? 180.